मनापासून स्वागत करते। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। तर आम्ही पण खूप छान आहोत। तर आज आलेलो आहो आम्ही आमच्या घरी। तर मी आजपासून प्लॉट नाही म्हणणार, कारण की हे आमचं घर आहे, हक्काचं आहे, स्वतःचं आहे। तर आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता 3 दिवस आम्ही आलो नव्हतो, कारण की साहेबाची होती ड्युटी। तर त्यामुळे काय आम्ही आलो नव्हतो। तर आपण कधी आलो होतो? आज सोमवारी आलो। तर आज आहे शुक्रवार। तर सोमवारी आलो होतो, काम वगैरे केलं थोडंफार, आणि म्हणजे काम थोडंफार नाही, भरपूर काम केलं होतं आम्ही। जे समोरचा वट्टा वगैरे बनवून घेतला, हां, मुरुम वगैरे ते व्यवस्थित आम्ही लेवल करून घेतलेली होती। आणि मग सोमवारपासून काही आलो नाही। तर 3 दिवस पाऊस होता, तर त्याच्यामुळे घराला पण पाणी द्यायचं काही काम पडलं नाही। तर भरपूर पाऊस होता, तर आज आम्हाला 3 दिवस खरंच खूप करमलं नाही, कारण की सिमेंट आमचं भरपूर होतं। तर तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये की आम्ही भरपूर सिमेंट आणून ठेवलं होतं एकदाच। तर त्याच्यापासून सिमेंट आणलं तेव्हापासून पाऊसच चालू झाला नाही, पाऊसच चालू झाला तेव्हापासून। तर 3 दिवस आम्ही खूप म्हणजे असं आम्हाला असं धुक लागून राहिली होती की काय होते काय नाही। पण सिमेंट आम्हाला एवढी गॅरंटी होती की आम्ही सिमेंट पक्क बांधून ठेवलं। ते समोर दिसते, तुम्ही बघू शकता बांधून ठेवलेलं। तर 3 कागद टाकून बांधलेला आहे, आणि 3ही वेळेस आपण बांधून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित। आणि त्याच्यावर विटा, परत खाली विटा वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं। तर सिमेंट वगैरे ओके आहे। तर तुम्ही बघू शकता आज आहे आपलं, आज काय काय काम आहे सांगा? आज जे बाथरूमचं आहे ते पूर्ण स्लॅब टाकायचं आहे, आणि टॉयलेट बाथरूम स्लॅब पडणार आहे, आणि किचन मधलं सज्जा आहे बाकी। तर किचन मधला आज सज्जा, आणि टॉयलेट बाथरूम वरचं स्लॅब आहे। आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला समोर भेटला जाता बघायला मिळणार आहे। तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा। याची आहेत आता मिस्त्री, गाडी भरून येणार आहे, मिस्त्री वगैरे, परत ते ठेकेदार वगैरे ते घेऊन येईल सामान वगैरे। तर आज तुम्ही ब्लॉगवर पूर्ण शेवटपर्यंत बघा। ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून प्लीज सांगा काही। आणि पूजेच्या दुनियेला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर आपण जर पत्राचं घर बांधलं आणि त्याच्यावर जर टाकी ठेवली तर ते खराब होते। त्यासाठी मग जे आपलं जे स्लॅब आहे टॉयलेट बाथरूमचं, तर त्याच्यावर आपली टाकी पाण्याची मोठी बसू शकते। त्याच्यामुळे मग ते आपल्याला बदलायची गरज नाही, कारण की लोखंडाचं स्टँड जर केलं तर त्याला 8-10 हजार रुपये खर्च येते। तसं बी म्हणून स्लॅब बनवला, आणि त्याच्यावर कायमस्वरूपी टाकी व्यवस्थित बसते, आणि त्याची पाईपलाईन आपल्याला व्यवस्थित करता येते। त्याच्यामुळे स्लॅब करणं गरजेचं आहे। टॉयलेट बाथरूम चला आता बघू आपण आता पुढे आता स्लॅब कसं बनते त्याचा सगळा व्हिडिओ आपण शूट करू, त्याच्यानंतर बघू। चला ठीक आहे। इथे तुम्ही बघू शकता ही रेती होती, त्या दिवशी आम्ही पूर्ण जमा केली। जे खालपर्यंत रेती गेलेली होती, पूर्ण पसरलेली होती। तर सोमवारी आम्ही आलो होतो, तर त्या दिवशी आम्ही पूर्ण असे जमा करून ठेवलेली आहे। आणि आज रेतीचा ट्रक सुद्धा मागवायचा आहे। तर कारण की रेती संपलेली आहे, थोडीच आहे, तर रेती लागेल आपल्याला। आणि हा जो लेवल आहे तुम्ही बघू शकता, दोरी बांधलेली आहे आणि लेवल आम्ही केलेला आहे। खूप म्हणजे खूप इथे खड्डा होता, बाहेरचा मुरुम आम्ही खोदून याच्यामध्ये भरलेला आहे, व्यवस्थितपणे लेवल केलेली आहे। आणि हे आपलं घर बघू शकता तुम्ही। तर आता होतच आलेलं आहे, तर थोडं काम बाकी आहे आता। सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात, घर बांधकाम पण, ड्युटी पण, सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात। तर चला मग भेटू आपण नंतर थोड्या वेळात। तर हाय गाईज, तर तुम्ही इथे बघू शकता सेंटरिंगचा जो टेम्पो भरून आणलेला आहे, पूर्ण पाट्या वगैरे जे सेंटरिंगचं सामान लागणार आहे तर ते सगळं आहे याच्यामध्ये। तर आज स्लॅब टाकायचा आहे आपल्याला, पूर्ण टॉयलेट बाथरूमवर स्लॅब येणार आहे आणि सज्जा करायचा आहे। तर सज्जा आम्ही ही वेळेवर ठरलं सज्जा करायचा। तर सज्जा आधी काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं सज्जा किचनमध्ये खरंच अर्जंट आहे, पाहिजे म्हणजे पाहिजेच सज्जा। कारण की माझं सामान भरपूर आहे, पातेले आहेत, मोठे मोठे डबे आहेत, मोठे मोठे। तर बाकी चिल्लर सामान आहे, भांडे वगैरे मी काही भरून ठेवलेले आहेत। तर ते सामान खरंच वर ठेवायला पाहिजेच, नाहीतर मग कुठं ठेवणार ना, कुठं मांडून ठेवायला नाही चांगलं वाटत नाही ते। तर त्यामुळे यांना म्हटलं मला एक सज्जा करून द्या, म्हणजे द्याच म्हटलं तुम्ही। आणि त्यामुळे मग सज्जाचं हे वेळेवर ठरलेलं आहे आमचं। तर आज स्लॅब होणार आहे, तर स्लॅबसोबत मग सज्जाईसुद्धा करणार आहे। तर हे मग तुम्ही बघू शकता की सेंटरिंगची जे गाडी आहे, पाट्या वगैरे आहेत, ते जे काय काय सामान लागते, तर हे सगळं गाडी भरून आणलेली आहे त्या ठेकेदारांनी। त्यांनाच मग हे पण ॲड केलं त्याच्यामध्ये, आणि याचे गाईज खरंच पैसे वाढलेले आहेत। तर याचे पैसे त्यांनी एक्स्ट्रा घेतलेले आहेत।
सज्जाचे आणि वरच्या स्लॅबचे आम्ही जेव्हा बोललो होतो ना तेव्हा एकाच स्लॅबचं बोललो होतो आणि टाकीचं जे स्लॅब टाकीवर पडलेलं आहे टॉयलेट बाथरूमवरच्या त्याचंच बोलणं झालं होतं. पण वर मग बोलणं झालं नव्हतं. आपल्याला पत्र टाकायचा आमचा हाच विचार चालू होता. तर ते आता वाढून घेतलेलं आहे काम आणि त्याचे पैसेसुद्धा वाढलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला ट्रक आलेला आहे रेतीचा. तर आता ही रेती 2 बरास रेती आहे. तर मिस्टर वर चढले रेती बघायला, कारण की रेती ओली आहे. तर ट्रकामध्ये खूप सारी रेती चिटकून राहते, ते खाली पडत नाही. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता मिस्टरांनी त्यांना पूर्ण फावड्यांनी ती रेती ओढून घ्यायला सांगितली आणि मग त्याच्यानंतर ट्रक खाली होणार आहे. तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल की ट्रकवाले कसे आले आणि टाकून गेल्याच्या नंतर तसेच पळाला होता ट्रक, कारण की त्यांनी ते झटके मारून रेती खाली केलीच नव्हती आणि रेती ओली असते तर ते खूप सारी रेती ट्रकामध्येच राहते. तर मिस्टरांनी यावेळेस त्यांना सांगितलं वर जाऊन ते फावड्याने पूर्ण मोकळी करा आणि त्याच्यानंतर मग ट्रक खाली करा. तर तुम्ही बघू शकता किती सारी रेती आहे याच्यामध्ये. तर मागं मी एकटेच होते, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असं, आणि त्यांनी तसं केलं होतं. पण यावेळेस आम्ही आधीच त्यांना सांगितलं. तर तुम्ही बघू शकता खूप सारी रेती ती पडलेली आहे, ती ओली रेती होती. तर हे 2 बरास रेती मागवलेली आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता मालक काम करत आहे गॉगल लावून. आतापर्यंत ही कोणी तुम्ही मला कमेंट करून मला सांगा की गॉगल लावून कोणी काम केलं. इकडे बघा एकदा लुक असं काम कोणी केलं का गॉगल लावून? हां हा हा या जोर लगा के दिसते का नाही गॉगलला? बघू एकदा हिरो ओढा तर ओढून घ्या. हे पण घ्या अलीकडून घ्या हे अलीकडचे गाड्या गेल्या नाही का? माझ्या मिस्टरांसाठी मला खरंच खूप वाईट वाटत आहे, कारण की 4 दिवस सुट्टीचे असतात तेही त्यांना आराम मिळत नाही आहे. 1 दिवसाचा काय 1 मिनिटाचा सुद्धा आराम नाही आहे. पडापडीच होत आहे. 3 दिवस ड्युटी करा, परत 4 दिवसाच्या सुट्ट्या असतात, त्याच्यामध्ये इकडं काम चालू राहते, तर इकडे धावपळ होते त्यांना. तर खरंच मला खूप वाईट वाटते आणि त्यांच्यासाठी म्हणजे खूप मन दुखत आहे माझं. तर त्यांना बिलकुलच आराम नाही. मला तरी 3 दिवस ते ड्युटीला गेल्याच्या नंतर मी घरी असते, रेस्ट करते. तर हे मागच्या हप्त्यातले 3 दिवस मी रेस्ट केलेला आहे. तर मला ते रेस्ट होते, पण त्यांना बिलकुल रेस्ट होतच नाही आहे. तर खरंच खूप काम करत आहेत ते. जेव्हापासून घराचं काम चालू झालं तेव्हापासून त्यांचं खूप काम वाढलेलं आहे. इकडं-तिकडं खूप धावपळसुद्धा वाढलेली आहे आणि तब्येतसुद्धा त्यांची आता कमी झालेली आहे. थोडं ढेरी वगैरे कमी झालेली आहे थोडी, कारण की धावपळ खूप आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे स्टील आहे, याला स्टील म्हणतात, ते याची कटिंग वगैरे चालू आहे. स्लॅबचं पूर्ण ते सेंटरिंगचं पूर्ण ठोकलेलं आहे. त्यांनी पाट्या वगैरे लावलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता हे सज्जा आहे आणि हे टॉयलेट बाथरूमवरचा आपला स्लॅब आहे. तर इथं हे काम चालू आहे. तर आज काही जास्त लोकंसुद्धा नाही, 3च आहेत. तर गाईज टॉयलेट बाथरूमवरच्या स्लॅबचं सुद्धा आमचं नंतरच ठरलं. आधी आम्ही ठरवलं नव्हतं. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता ठेकेदाराला तेव्हा आमचं ठरलेलं नव्हतं की याच्यावर स्लॅब टाकायचा आहे. पण त्याच्यानंतर आम्ही टाकी ठेवायची आहे ना, 1000 ते 1,500 लिटरची टाकी येणार आहे. तर मग ते ठेवायची कुठं? तर त्यासाठी स्टँड बनवावं लागेल वेगळा. तर त्या स्टँडचा आम्ही खर्च विचारला तर 8 ते 10,000 रुपये खर्च स्टँडचा बोलले होते. तर त्यामुळे मग असा विचार केला. तर मिस्टर म्हणले आपण स्लॅबच टाकून देऊ, म्हणजे टेन्शनच नको टाकी ठेवायचं.
तर गाईज तुम्ही इथे बघू शकता माझे काय उद्योग चालू आहेत. मी शिडीवर चढले आणि वर बघत होते की त्यांनी कशी जाळी बनवली, कशी फिट्ट केली. तर हे माझं चालू होते उद्योग. तर तुम्ही इथे बघू शकता मी कॅमेरासुद्धा त्यांना मागितला, म्हणलं द्या मी शूट करते. तर अशी त्यांनी सज्जासाठी जाळी वगैरे बनवलेली आहे. तर आता ते फिट करायची राहिली, ते म्हणजे टाकून घेतलेली आहे त्यांनी ती जाळी आणि आता ते फिट वगैरे करून मग त्याच्यावर माल भरला जाणार आहे. इकडच्या स्लॅबच्या जाळी बनवायची राहिलेली आहे. तर असे माझे उद्योग चालू होते. मिस्टर म्हणले नको जाऊ, पडशील बिडशील तर घेशील पाय मोडून. म्हणलं काही होणार नाही, तर जाऊ द्या. मग मी चढले शिडीवर. तर तुम्ही इथे बघू शकता माल वगैरे आता बनवणं चालू आहे. आतमध्येच माल बनवायचा आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. आज पाणी सोडायची गरज नाही आहे किंवा मोटर चालू करायची गरज नाही, पाईप लावायची गरज नाही आहे. कारण की आज हे पाणी आहे ना, हेच पाण्याचा उपयोग होणार आहे आज. तर तेही काम आज आमचं एक वाचलेलं आहे. त्या कामापासून आम्ही वाचलेलं आहोत. तर हे तुम्ही बघू शकता पाणी खूप जमा झालेलं आहे. हे किचनमध्ये एका साईडला ना खूप म्हणजे असं पलीकडच्या साईडला उंच झालं आणि इकडच्या साईडला थोडंसं खाली गेलेलं आहे. तर त्यामुळे तिथं खूप सारं पाणी जमा होते. म्हणजे घराला पाणी वगैरे मारलं ना तर सगळं पाणी हॉलमधलं पाणी जाऊन तिथं जमा होते आणि किचनमधलं वरच्या साईडचं पाणी येऊन तिथंच जमा होऊन जाते. तर खूप सारं पाणी जमा झालेलं होतं. त्यामुळे आज काही मोटर चालू केली नाही, पाईप टाकलेला नव्हता. तर याच पाण्यामध्ये त्यांनी माल वगैरे बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं की माल भरणं चालू आहे. आता सज्जावर चालू आहे आता माल भरणं. आणि खरंच मला खूप आनंद होत आहे. कारण की स्टेप बाय स्टेप का होईना पण एक एक काम आमचं घराचं पुढंच जात आहे आणि एक एक काम आमचं होत आहे. आता काही दिवसानं आता घरसुद्धा पूर्ण रेडी होईल आणि खरंच मला आतुरता खूप झालेली आहे की असं वाटते की कधी घर होईल, पूर्ण कामं संपतील, कधी घर होईल, कधी कलरिंग होईल, कधी सगळ्या गोष्टी होतील. आणि खूप म्हणजे एक्सायटेड आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकता टॉयलेट बाथरूमवर आता स्लॅबचं कामसुद्धा चालू आहे. तिथंसुद्धा स्लॅब भरणं चालू आहे. तर माल आम्ही लिमिटेडच बनवायचा सांगितलं, म्हणजे त्यांनीच बनवला लिमिटेड. कारण की उरला तर मग कुठे टाकायचं ना, तर हा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळं लिमिटेड माल बनवलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता तो माल कमी पडला, त्याच्यामुळं मग त्यांनी परत अर्ध्या गोणीचा माल बनवला. कारण की कमी पडला तर परत बनवता येईल, पण उरला तर कुठं टाकायचा, तो पूर्ण वेस्टेड जाईल. त्याच्यामुळं मग ते जसा लागला तसाच त्यांनी बनवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की पाऊस पडला होता, त्याच्यामुळे खूप सुंदर कलरफुल इंद्रधनुष्य बघायला मिळत आहे. तर हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता आज भरपूर काम झालेलं आहे. भरपूर म्हणजे स्लॅब झालेला आहे, सज्जा आणि स्लॅब झालेला आहे. तर आत्ता वाजलेले आहे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजताच काम संपलेलं आहे पूर्ण. तर आजचा पूर्ण दिवस गेला स्लॅब करायला. तुम्ही बघू शकता इथे स्लॅब झालेला आहे टॉयलेट बाथरूमवरचा. आणि इथे तुम्ही बघू शकता हा सज्जा झालेला आहे पूर्णपणे. हे बघा पूर्ण किचनमध्ये पूर्ण एका म्हणजे जी मधामधली जी भिंत आहे पार्टिशनची, तर त्या पार्टिशनच्या भिंतीला पूर्ण सज्जा बनवून घेतलेला आहे. आणि सज्जा हा किचनमध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या लेडीज माझं ब्लॉग बघत असतील त्यांना माहीत आहे सज्जा किती इम्पॉर्टंट आहे. किचनमध्ये खरंच सज्जा पाहिजे. भरपूर सामान असते आपल्या किचनमध्ये, तर सर्व असं सामान सज्जावर आपण ठेवू शकतो. तर त्यामुळे मी यांना म्हणले की सज्जा हा मला किचनमध्ये पाहिजेच. कारण की माझं तर भांडे एवढे आहेत ना, तुम्हाला काय सांगू, डब्बे वगैरे खूप सारे भांडे आहेत. तर कुठं ठेवू मग असा प्रश्न होईल मला. त्यासाठी म्हणलं मला सज्जा करून द्या, म्हणलं कमीत कमी एका भिंतीला तरी मला सज्जा करून द्या. तर हा सज्जा मग आज केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे वेळेवर ठरलं, कारण की सज्जाचं असं काही प्लॅन नव्हतं आमचं. पण मी यांना म्हणलं मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर त्यासाठी हेच मग ठरवलं, हे जे स्लॅब टाकायचा होता आणि मग त्याच्यासोबत हा सज्जा पण करून घेतलेला आहे. तर आता साहेब तुम्हाला वरचं सज्जाचं काम दाखवणार आहे. तरी बघा वर गेलेले आहेत. स्लॅब टॉयलेट बाथरूमवरचा स्लॅब आहे, हा पूर्ण झालेला आहे. आणि हे सज्जाचं पण झालेलं आहे. तर बघू शकता इथपर्यंत घराचं काम आलेलं आहे. तर आता पुढचं काम हे आता सुकल्याशिवाय तर काही पुढचं काम जाणार नाही. तर हे कमीत कमी सुकायला किती दिवस लागतील हो? 8-10 दिवस तर लागतीलच. तर तोपर्यंत आता उद्यापासून परत ड्युटी चालू होणार आहे. त्याला पाणी द्यायची. पाऊस जर आला तर बरंच होईल. आभाळ तर आहे म्हणा, पाऊस येण्याची शक्यता आहे. पण पाऊस कसं आहे ना, कधी जास्त येतो कधी कमी येतो. त्याच्यामुळं पाणी देणं हे कंपल्सरी आहे. पाणी तर द्यावंच लागेल. पाऊस जरी आला तरी पाणी द्यायला यावंच लागेल.
की पाणी असं काही जोरात येत नाही, थोडाफार येतो मग बंद होतो, परत येतो आणि थोडा कमी जास्त करतो. त्या वरच्या पाण्याच्या भरोश्यावर बसावं नाही लागेल, त्यामुळे पाणी द्यायला तर आम्हाला यावं लागेल. तर तुम्ही बघू शकता आता 6:15 झालेले आहेत. तर आभाळ पण खूप आलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही, खूप जास्त आभाळ आलेलं आहे. तर आता आम्ही निघतो घरी. सिमेंट वगैरे आम्ही सगळं झाकून ठेवलेलं आहे. तर बघू शकता व्यवस्थित सिमेंट वगैरे झाकून ठेवलंय, बांधून घेतलंय त्याला. नाही, तिथल्या आजूबाजूनी त्याला पॅक करून घेतलेलं आहे. तर हे बघा तुम्ही, आभाळ किती आलेलं आहे, भरपूर आभाळ आलेलं आहे, अंधारून आलेलं आहे. तर चला मग, तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.